यानंतर राशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे। राज्य शासनाने 4 एप्रिल 2025 पासून अपात्र शिधापत्रिका धारकांची शोध मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेचा उद्देश आहे अपात्र शिधापत्रिका धारकांची नावे शिधापत्रिका यादीतून काढून टाकणे आणि त्यांना धान्य पुरवठा थांबवणे। पहा, राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार 7,01,16,000 लाभार्थ्यांचा शिधापत्रिका कोटा पूर्ण झाल्यामुळे आता नवीन शिधापत्रिका धारकांसाठी पात्र लाभार्थ्यांना समाविष्ट करणे शक्य नाही। यामध्ये दुबार शिधापत्रिका धारक, मयत लाभार्थी, स्थलांतरित व्यक्ती आणि इतर अपात्र लाभार्थ्यांचा समावेश होईल। या तपासणी प्रक्रियेसाठी शिधापत्रिका धारकांना त्यांच्या कागदपत्रांचे सादरीकरण करणे आवश्यक आहे। 1 एप्रिल ते 31 मे 2025 या कालावधीत प्रत्येक शिधापत्रिका धारकाने फॉर्म भरून संबंधित रेशन दुकानदारांकडे सादर करावा। लक्षात असू द्या, या फॉर्म सोबत रेशन दुकानाच्या परिसरात राहत असल्याचा पुरावा जसे की भाडे करार, वीज बिल, आधार कार्ड आणि इतर कागदपत्र जोडणे आवश्यक आहे। यामध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याची माहिती, व्यवसाय, वय, उत्पन्न आणि शिधापत्रिकेची वर्गवारी जसे की पिवळे, केशरी, शुभ्र अशी माहिती दिली पाहिजे। याशिवाय शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांची तपासणी करून खास त्यांच्या उत्पन्नावर आधारित केली जाईल। एक उत्पन्न लाखांपेक्षा जास्त असलेल्या कर्मचाऱ्यांचे रेशन कार्ड तात्काळ रद्द केले जातील। या तपासणीची प्रक्रिया 30 एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण केली जाईल। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शासनाने एक मोठी मोहीम सुरू केली आहे, ज्यामध्ये प्रत्येक रेशन कार्ड धारकाला त्याचं अस्तित्व सिद्ध करणारा पुरावा द्यावा लागेल। यामध्ये पात्र लाभार्थ्यांची नावे काढून टाकली जातील आणि त्यांना रेशन मिळणार नाही। शिधापत्रिका धारकांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे संकलित करून रेशन दुकानदारांकडे देऊन पोच पावती घ्यावी। दरम्यान राज्यातील प्रत्येक शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा। धन्यवाद।